साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद आता पेटलाय। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या अध्यक्षांनी साईबाबांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय। चूक लक्षात आल्यानंतर अरुण गायकवाड यांनी जाहीर माफीही मागितली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली 9 नाणी नेमकी कुणाकडे आहेत? हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे। धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि विनियोग तसंच 9 नाणी हे अरुण गायकवाड अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडे असल्याचा निर्णय देण्यात आलाय। साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली 9 नाणी आपल्याकडे असल्याचा दावा अरुण गायकवाड यांनी केलाय। तर लक्ष्मीबाई शिंदेंच्या कुटुंबाकडे असलेली नाणी खोटी असल्याचं म्हणत साईबाबांच्या डीएनएचे पुरावे द्या असं वादग्रस्त वक्तव्य गायकवाड यांनी केलंय। यानंतर चूक लक्षात आल्यावर अरुण गायकवाड यांनी जाहीर माफीही मागितली आहे। जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणतंय त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का? शिवाय त्यांनी हे सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत। त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवावा, म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू। हे माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता। तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हे चॅरिटी कमिशनरने दिलेला निकाल जो खरं 9 नाणे आहे याच्याकडे सर्वांनी पाहावे हीच माझी एक सर्वांना नम्र विनंती आहे। या वक्तव्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून अरुण गायकवाड यांचा निषेध व्यक्त केला जातोय। आंदोलकांनी घोषणाबाजी करत अरुण गायकवाड यांचं घर आणि दुकान तोडण्याचा निर्धार करत मोर्चाही काढला। मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत कायदा हातात घेऊ नये अशी विनंती ग्रामस्थांना केली आहे। यावेळी आंदोलकांनी अरुण गायकवाड यांच्या फोटोला पायाखाली तुडवत शाई ओतत निषेध नोंदवलाय। माफीनामा हा त्यांनी जाणून बुजून केलेला माफीनामा आहे। तो बोलला की बाबांच्या संदर्भात चुकीचं बोलला आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला शिडीच्या बाहेर जाणं एवढा एकच पर्याय शिडीकरांच्या समोर आहे। त्याच्याकडे जे काही तो स्वतःकडे 9 नाणे हे बाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिले आणि ते त्याच्याकडे आहे हे जे सांगतो, खरं तर आमच्या पूर्वजांनी देखील यापूर्वी सांगितलेले आहे की ते नाणे शिंदे परिवाराकडे आहे, अरुण गायकवाडकडे नसून। आणि ते जे काही नाणे आहे त्याने आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी कुठून तरी प्रॉफिट मार्केटमधून हे नाणे या ठिकाणी जमा करून यांच्याकडे असे विविध प्रकारचे नाणे आणि हे नाण्यांच्या माध्यमातून ते व्यवसाय निर्माण करतात। अरुण गायकवाड यांनी माफी जरी मागितली असली तरी हा वाद आता शमण्याची चिन्ह दिसत नाहीत। शिंदे कुटुंबाच्या घरी 9, गायकवाड कुटुंबाकडे 9 आणि आणखी एका परिवाराकडे 4 अशी 22 नाणी झाली कशी? हा प्रश्न अनुत्तरित आहे।